विज्ञान व तंत्रज्ञान. स्वातंत्र्योत्तर भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या पाठात आपण अभ्यासणार आहोत. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे योगदान यांचाही अभ्यास करणार आहोत. भारतीय अणुऊर्जा आयोग. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. या विचारातूनच त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती. 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली. 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुऊर्जा केंद्राची स्थापना झाली. थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पक्कम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. अणुऊर्जेच्या विकासात रिॲक्टर्सची भूमिका महत्वाची असते. अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारले आहेत. अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची उभारणी करण्यात आली. पुढे याच संस्थेचे हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण झाले. ध्रुव अणुभट्टी. मुंबईजवळील तुर्भे येथे 1985 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते. त्यांचा उपयोग उद्योग, शेती व वैद्यक क्षेत्रात केला जातो. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCIL. अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अणुचाचणी. पोखरण येथील पहिली अणुचाचणी. शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली. भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामन्ना यांचा या चाचणीत महत्वाचा वाटा होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आली. दुसरी अणुचाचणी. 11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती. प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिली. मात्र अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले. क्षेपणास्त्र विकास. पृथ्वी. 1988 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच IGMDP
अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी साध्य झाल्या. पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पायदळाकडे, पृथ्वी 2 वायुदळाकडे, पृथ्वी 3 नौदलाकडे सोपवण्यात आले. पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता होती. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणे पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य झाले. अग्नी. चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आली. या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर इतका होता. पुढे अग्नी 2 व अग्नी 3 यांचीही निर्मिती करण्यात आली. आकाश नाग क्षेपणास्त्रे. जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटके स्वानातीत म्हणजेच सुपरसॉनिक वेगाने नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे नाग हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करदृष्ट्या सुरक्षित झाला आहे. अवकाश संशोधन. केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इक्विटोरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. 1969 मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले. याच्या पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले. भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला. इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम व अग्निबाणासंबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रात अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथे आहे. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथे अवकाश स्थळ कार्यान्वित केला. भास्कर 1 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत युनियन या देशातून पाठवला. देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते. या तंत्राच्या मदतीने भूगर्भ विषयक, पर्यावरण विषयक, जंगल विषयक काढलेली छायाचित्रे महत्वाची होती. या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान ओशनोग्राफी मध्ये झाला. 1981 मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत युनियन या देशातून पाठवण्यात आला. ॲपल इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून पाठवला. ॲपलमुळे शिक्षण क्षेत्राला मदत झाली. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश सफल झाला. इनसॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइट ऑगस्ट 1983 मध्ये
इनसॅट 1B या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. यामुळे भारताच्या दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी, हवामानाचा अंदाज वर्तवणे आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रात क्रांती घडून आली. इनसॅटमुळे देशभरातील 207 आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडता आली. या यंत्रणेचा उपयोग आपदग्रस्तांचा शोध व बचाव म्हणजेच जहाज किंवा विमानाच्या अपघात प्रसंगी, हवामानाचा पूर्व अंदाज, वादळांचा शोध व मागोवा, टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांना होत आहे. इनसॅट प्रणालीतील टेलिमेडिसिन या सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार सहज उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण व छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्रे मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयांसाठी इनसॅट द्वारा जोडली गेली आहेत. तंत्रज्ञानातील प्रगती. रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आली. या कारखान्यात वाफेची इंजिने, डिझेल आणि विद्युत इंजिनांची निर्मिती करण्यात आली. वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. येथूनच श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम येथे इंजिनांची निर्यात सुरू झाली. टेलेक्स सेवा. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली. 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रात सुरू झाला. 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले. उपग्रहीय दूरसंचार केंद्र. कृत्रिम उपग्रहाच्या साह्याने देशांतर्गत संदेशवहन दळणवळण म्हणजेच सॅटेलाइट कम्युनिकेशन शक्य व्हावे यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी व उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेले देशांतर्गत डोमेस्टिक उपग्रहीय दूरसंचार भूकेंद्र 1967 मध्ये अहमदाबाद जवळील जोधपूर टेकरा या भागात उभारण्यात आले. यामुळे भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांना भूकेंद्र उभारणीचे व त्याच्या कार्यप्रणालीचे देशांतर्गत प्रशिक्षण देणे सुलभ झाले. 1970 मध्ये पुण्याजवळील आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असे भूकेंद्र उभारण्यात आले. पिनकोड. 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स पिनकोड पद्धती चालू केली. टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे हा याचा हेतू होता. या पद्धतीत देशाचे 9 विभाग पाडण्यात आले. पिनकोड मधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात. दुसरा क्रमांक उपविभाग, तिसरा क्रमांक उपविभागातील प्रमुख बटवाडा जिल्हा तर उर्वरित 3 क्रमांकाद्वारे स्थानिक बटवडा डाकघराची स्थान निश्चिती करण्यात आली. महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43 आणि 44 हे पहिले 2 आकडे आहेत. 1986 मध्ये टपाल वेगाने पोहोचवण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. ISD इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिस. 1972 मध्ये मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचे काम सुरू झाले. 1976 मध्ये मुंबई व लंडन या 2 शहरात थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू झाली. दूरध्वनीप्रमाणे टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ, छायाचित्रे अशा सेवा सुरू झाल्या. 1986 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड म्हणजेच VSNL या क्षेत्रात आणखी मोठी उडी घेतली. त्याआधी महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने ही मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आलेली सार्वजनिक कंपनी होती. 1990च्या दशकात VSNLने भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळवले. या क्षेत्रात सॅम पित्रोदा यांचे योगदान लक्षणीय आहे. मोबाईल.
22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. यावेळी मोबाईल हँडसेट 45,000 रुपये आणि कॉल दर प्रति मिनिट 17 रुपये होता. 1999 मध्ये या क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या आल्या. यामुळे सेवा स्वस्त होऊ लागली. भारत संचार निगम लिमिटेड BSNL 2000 मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली. धोरणात्मक निर्णयाची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली. दूरध्वनी सेवेबरोबर सेल्युलर फोन, इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा उपलब्ध झाल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGC खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्याचा शोध घेणे, त्यांचे उत्पादन वाढवणे यासाठी 1956 मध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGC ची स्थापना झाली. आसाम राज्यातील दिग्बोई नंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरात खनिज तेल साठे सापडले. पुढे गुजरातमधील खंबायतच्या आखातात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले. खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोगाने ONGC 1974 मध्ये सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे सागरी छिद्रण यंत्र बॉम्बे हाय परिसरात रशियन संशोधकांच्या मदतीने तेल विहीर खोदण्यास प्रारंभ केला. येथे 1975 पासून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळण्यास सुरुवात झाली. पुढे या भागात 8,500 पेक्षा जास्त तेल विहिरी व नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी खणण्यात आल्या. यामुळे भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनात या क्षेत्राचा वाटा 38% पोहोचला. तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज या क्षेत्रामुळे पूर्ण झाली. रेल्वे आणि तंत्रज्ञान. आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे. रेल्वे प्रवासाच्या आरक्षण व्यवस्थेत कार्यक्षमता, अचूकता आणि सुसूत्रता यावी म्हणून 1984 मध्ये दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आली. याच वर्षी कोलकाता येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली. अशा प्रकारे भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत प्रगती केली आहे. नवनवीन संशोधने केलेली आहेत. भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश आहे. भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठीच केलेला आहे. भारत हा 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या उद्दिष्टाने हे कार्य करत आहे. पुढील पाठात आपण भारताने उद्योग व व्यापार या क्षेत्रात केलेल्या प्रगतीविषयी माहिती घेणार आहोत. माहिती मिळवा. 28 फेब्रुवारी हा दिवस देशभर विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी शाळेत तुम्ही कोणते उपक्रम राबवता? माहित आहे का तुम्हाला? 1974 मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यावर अमेरिकेने अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. यामुळे अमेरिकेवर विसंबून न राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचे भारताने स्वीकारले. यातूनच भारत, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या रांगेत जाऊन बसला. माहित आहे का तुम्हाला? भारत सरकारच्या संरक्षण विभागांतर्गत 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ची स्थापना झाली. संरक्षणाची साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता. 1983 नंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली. क्षेपणास्त्र निर्मितीत डॉक्टर कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे. डॉक्टर कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच मिसाईल मॅन असे म्हटले जाते. माहित आहे का तुम्हाला? ई. श्रीधरन हे मेट्रो मॅन या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत.
दिल्ली मेट्रो आणि कोकण रेल्वे ही त्यांची अजोड कामगिरी आहे. कोकण रेल्वे 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. सुमारे 760 किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत. या मार्गावर एकूण 12 बोगदे आहेत. या मार्गावरील कारबुडे येथील 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे. 179 मोठे आणि 1819 छोटे पूल या मार्गावर आहेत. त्यापैकी होन्नावर जवळील शरावती नदीवरील 2065.8 मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा आहे. रत्नागिरी जवळील पनवल नदीवर 64 मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. चर्चा करा. भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल तंत्रज्ञानात झालेल्या विविध बदलांविषयी माहिती जाणून घ्या. त्याचे फायदे तोटे याविषयी चर्चा करा.